नमस्कार. रेडिओ देवगिरीच्या सर्व श्रोत्यांसाठी एका नवीन विषयाची माहिती देण्यासाठी आज मी काशीनाथ देवधर इथं पुण्याहून आलो आहे. खरं म्हणलं तर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, पण दुर्लक्षित विषय आहे. कारण रक्षण देशाचं करण्यासाठी ज्या सैन्य दलांना आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याची गरज असते, त्या साहित्याचं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणारी जी संस्था आहे, त्या DRDO मध्ये मी 40 वर्ष काम केलं. त्या DRDO बद्दलची माहिती मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये भागामध्ये फारशी नाही, असं मला बऱ्याच जणांशी जेव्हा मी इंटरॅक्शन केलं त्यावेळेला जाणवलं. तर अशा नवीन विषयाची माहिती आज मी द्यायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. यामध्ये प्रामुख्याने लक्षात येईल की 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढी आपल्या देशाची जमीन किंवा भूभाग हा आहे. आणि या सगळ्या भूभागाचं संरक्षण करायचं तर आपल्याकडं 12 लाखापेक्षा जास्ती ट्रूप्स किंवा सैनिक हे देशामध्ये कार्यरत आहेत. आणि जवळपास 10 लाख सैनिक हे रिझर्व्ह मध्ये आहेत की युद्ध प्रसंगी अत्यावश्यक वेळी त्याचा वापर करता येऊ शकतो. पण युद्ध हे हल्ली अत्याधुनिक शस्त्रास्त्रांवरती त्याचं महत्व, विजय जर मिळवायचा असेल युद्धामध्ये तर अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणं हे फार गरजेचं आहे. आणि गेले 70 वर्ष असेल म्हणा, आपला देश हा सगळ्या गोष्टी बाहेरनं परदेशातनं इम्पोर्ट करत होता. आणि असा इम्पोर्ट करणारा देश म्हणून भारताची ख्याती होती. 1982 साली भारताने स्वतःची तोफ प्रणाली असावी म्हणून जो गट काम करत होता, त्या गटामध्ये माझी नियुक्ती केली. आणि माझी ही नियुक्ती झाल्यानंतर 4 वर्ष आम्ही स्वतःची तोफ प्रणाली विकसित करण्यासाठी आवश्यक असणारं डिझाईन असेल, कॅल्क्युलेशन असतील, ड्रॉइंग बोर्डवरती आरेखन करणं असेल, अभिकल्पनाच्या गोष्टी असतील, ह्या करत होतो. परंतु सैन्य दलाला अतिशय घाई होती आणि तोफा तातडीने आवश्यकता होती. म्हणून 1985-86च्या काळामध्ये भारताने त्या तोफा स्वदेश म्हणजे परदेशातून स्वीडनकडनं विकत घेतल्याचं आपण जाणतो. 410 बोफोर्स तोफा आपण भारताने त्यावेळेला विकत घेतल्या. त्यावेळेला देशाची स्थिती अशी होती की जगातला सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश म्हणून आपला भारत हा जगामध्ये प्रसिद्ध होता. मनात फार वाईट वाटत होतं, कारण आम्ही तेवढ्या लवकर ते करू शकलो नव्हतो. कारण भारतामध्ये वेपन्स तयार करणं कधी आतापर्यंत तो विषयच माहीत नव्हता. आम्ही ज्याला आपण स्क्रॅच पासून सुरुवात म्हणतो असं काम करत होतो. पण आज 40 वर्ष काम केल्यानंतर अभिमानाने मला असं म्हणावं वाटतं की भारत आज कुठं आहे. तर 19 नोव्हेंबर 2022ला भारताच्या एका कंपनीला, भारत फोर्ज लिमिटेड नावाच्या कंपनीला $155.5 मिलियन एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. त्यामुळं एका अर्थाने 40 वर्ष डिफेन्समध्ये काम केलं आणि मागं वळून बघितलं तर लक्षात असं येतं की भारताची प्रगती जगातला सगळ्यात जास्त आयात करणाऱ्या देशापासून सुरुवात होऊन आज मात्र आपण निर्यात करू लागलेलो आहोत. आणि ही निर्यात करण्यासाठीची जी ऑर्डर, ज्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल म्हणतो, असं आपल्याकडे आता खूप निर्माण झालेलं आहे. स्वाभाविकपणे हे काही एका रात्रीत झालेलं नाही.
50 वर्ष 40 वर्ष मी माझ्या सर्व्हिसमध्ये जसं काम करत होतो तसे अनेक जण ह्याच्यामध्ये काम करत होते. आणि भारताला सक्षम आणि स्वतंत्र स्वावलंबी बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्यावेळेला DRDO मध्ये आले. सामान्यपणे 82-83च्या दरम्यान ते DRDO मध्ये आले आणि त्याच दरम्यान मी पण सर्व्हिसला सुरुवात केलेली असल्यामुळं त्यांच्याबरोबरही काम करण्याचा योग किंवा भाग्य हे मला लाभलं. पहिल्यांदा काही दिवस मी नौदलासाठीच्या ज्या नौका असतात, युद्धनौका, त्या युद्धनौकांवरच्या तोफांमध्ये काम केलं. त्यामुळं युद्धनौकांमध्ये असणाऱ्या तोफांचं काय वैशिष्ट्य आहे तर ती तोफेसारखी तोफ असते, परंतु तिथलं जे वातावरण आहे ते अतिशय समुद्रीतलं खारं वारं असणं किंवा या सगळ्या वातावरणामध्ये लगेच गंज पकडणं, स्टील सारख्या गोष्टी सुद्धा गंजून त्याची ताकद कमी होणं, अशा पद्धतीचं ज्याला आपण सी वर्दीनेस म्हणतो, असं सी वर्दीनेस टिकवणं हा त्यातला फार मोठा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे जरी तंत्रज्ञान तेच असलं तरी त्यातले जे मेटलर्जी मटेरियल्स ही आहेत ती अशी लागतात, निवडावी लागतात की ती गंजणार नाहीत, कमी गंजतील. गंजणार नाही असं होत नाही, पण त्याला थोडंसं प्रोटेक्शन दिलं, त्याला मेंटेनन्स केला, मरम्मत केली तर ते जास्ती दिवस त्याचं लाईफ वाढेल. असं वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. दुसरा भाग म्हणजे मला रणगाडा असा जो विषय असतो त्या रणगाड्याची अचूकता वाढवण्यासाठी काम करायची संधी मिळाली. आता रणगाडा कसा आहे तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने आणि सुरुवात ब्रिटनने पहिल्या महायुद्धात जरी केली तरी दुसऱ्या महायुद्धामध्ये याचा वापर खूप केला जर्मनीने. आणि ती संकल्पना अशी आहे की एका वाहनावरती कवच लावलेलं आहे, आतमध्ये वाहनामधली ॲम्युनिशन म्हणजे दारुगोळा आणि ते जे जवान आहेत आपले लढणारे सैनिक ते सुरक्षित आहेत, त्याला कवच आहे, त्यामुळे बाहेरनं कुठलाही गोळीबार झाला तरी तो त्या कवचावरतीच आदळून किंवा अडकवला जाईल आणि आतली माणसं सुरक्षित राहतील. त्यामुळं असं कवचित वाहन आहे रणगाडा आहे की ज्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, कवच दिलेलं आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक स्वतःची पॉवरफुल किंवा शक्तिशाली तोफ बसवलेली आहे. त्यामुळं आपल्या तोफेतनं शक्तिशाली बॉम्ब किंवा तोफ गोळ्याचा मारा शत्रूवर करणं सहज शक्य होतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते वाहन आहे, त्यामुळे त्याला एक प्रकारची मोबिलिटी आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं वगैरे. आणि ह्या तिन्ही गोष्टी रणगाडा म्हणून फार महत्वाच्या असतात. तर 4-5 वर्ष मी सुरुवातीच्या काळामध्ये रणगाड्याची अचूकता वाढवणं, कन्सिस्टन्सी किंवा ॲक्युरसी आणि कन्सिस्टन्सी असं आपण म्हणतो, अचूकता आणि सातत्यता या दोन्ही वाढवण्यासाठी काही काम केलं. आणि योगायोग असा की जवानांच्या बरोबर राहून त्याच्या चाचण्या करण्याची संधी मिळाली. एक महिना जवानांच्या बरॅकमध्ये राहिलो, त्यांचे जीवन बघितलं आणि फार प्रेरणा मिळाली मला त्याच्यातून. कारण एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1985ची गोष्ट आहे की रणगाड्याच्या चाचण्यांसाठी मी झाशी जवळ जे बबिना नावाचं गाव आहे तिथं गेलो होतो. त्या बबिनामध्ये रणगाड्याच्या चाचण्या होणार होत्या. मी तिथं त्या काळामध्ये एकदम ज्युनियर पोस्टवरती होतो, त्यामुळं माझी व्यवस्था जवानांच्या बरॅकमध्ये निवास आणि हे करण्याची ठेवली होती. आणि 1 महिना त्या बरॅकमध्ये मी राहिलो होतो. रणगाड्याच्या चाचण्या करायचो. पहिले 2-3 दिवस आमची तयारी होईपर्यंत मला त्या सगळ्या जवानांच्या दिनक्रमाचं बघता आलं की दिनक्रम कसा असतो. हे सगळे जवान
साधारणपणे सकाळी 3-3.5 तास आणि सायंकाळी 2-2.5 तास हे मैदानी व्यायाम, खेळ की ज्याच्यातून आपल्या जवानामध्ये साहस निर्माण होईल, सशक्त होतील, बळकट होतील, ती युद्ध कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात होतील आणि स्नायुबल आणि हे सशक्त असतील तर काय करू शकतो याचं एक उदाहरण आपण नुकतंच 2 वर्षापूर्वी बघितलं की 12 आणि 13 जूनला गलवान घाटीमध्ये शस्त्र न वापरता ज्या वेळेला युद्ध करायचा प्रसंग आला त्यावेळेला बिहार रेजिमेंटने त्याचे कर्नल संतोष बाबू म्हणून होते, त्यांच्यासह जवळजवळ 11-12 जणांनी हौतात्म्य पत्करलं जरी असलं तरी 42 चिनी सैनिकांची मुंड्या पिरगळून आपण मारून टाकलं. हे कसं शक्य झालं तर हे अशा पद्धतीच्या व्यायामातून सिद्ध झालं हे आपण बघतो. म्हणजे संघाच्या गीतामध्ये आपण म्हणतो की नित्य सिद्ध शक्तीचे राष्ट्र की अर्चना, पण हे शब्द तिथं गेल्यावर त्याची अनुभूती येते की देशासाठी जगणं आणि मरणं म्हणजे काय असतं किंवा ही सगळी नित्य सिद्ध शक्ती म्हणजे काय असते. तर आपला सैनिक हा निम्म्या रात्रीत जरी लढाईला तोंड लागलं तरी सशक्त सक्षम असला पाहिजे, तो कायम चपळ असला पाहिजे, धाडसी असला पाहिजे. या सगळ्या गुणांचं निर्माण करण्यासाठी असे जवळजवळ दिवसाकाठी सकाळी 3.5 तास, संध्याकाळी 2.5 तास असे 6 तास दिवसामधले प्रचंड व्यायाम, त्यानंतर मधल्या वेळात आपापलं नेमून दिलेलं काम किंवा रोटेशनमध्ये 24/7 मग ते गस्त घालणं असेल, सीमा सुरक्षा असेल, असं काम हे त्यांचं चालू होतं. मी ते फार जवळून बघत होतो आणि मला कुतूहल होतं. पण माझा सैन्याबद्दलचा आदर अशासाठी वाढला की एके दिवशी संध्याकाळी 500 जणांचं युनिट शांतपणे असं बसलं होतं, दमून भागून संध्याकाळचा व्यायाम करून मैदानावर बसलं होतं आणि त्याचा जो प्रमुख होता अर्जुन म्हणून, तो त्यांना सूचना देत होता. आणि त्या दिवशी तो सूचना देत असताना त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी ईदची सुट्टी होती. खरं म्हणलं तर 1200 किलोमीटर 3200 किलोमीटर लांब आणि 1900 किलोमीटर रुंद असणाऱ्या देशामध्ये दर 10 किलोमीटरवर भाषा बदलते. त्यामुळं आर्मीची एक विशिष्ट पद्धतीची भाषा आहे की ज्याचा वापर करून जे आदेश दिले जातात, सूचना दिलेल्या जातात, त्या जशाच्या तशा कुठल्याही प्रदेशातला सैनिक जरी असला तरी त्याला त्या कळल्या पाहिजेत. त्यामुळं त्यांची एक विशिष्ट भाषा तयार झाली. त्या प्रमुखांनी त्या जवानांना दुसऱ्या दिवशीची सुट्टी आहे हे सांगताना 3 वाक्य वापरली. पहिलं वाक्य होतं कल छुट्टी होगी. दुसरं वाक्य होतं कोई वर्दी नहीं पहनेगा. सोप्या हिंदी मधली वाक्य आहेत, आपल्याला लक्षात येऊ शकतं की उद्या सुट्टी आहे, कोणीही गणवेश घालणार नाही, इतके सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. पण माझ्या मनावर जो इम्पॅक्ट झाला तो तिसऱ्या वाक्यामुळे झाला. आणि तिसरं वाक्य असं होतं की कल छुट्टी होगी, कोई वर्दी नहीं पहनेगा, लेकिन कारवाई पुरी होगी. जे काम आपण रात्रंदिवस करतो आहोत ते जसंच्या तसं करायचं. फक्त म्हणजे आर्मीच्या लोकांना सुट्टी याचा अर्थ त्यांना गणवेश घालायचा नाही, बाकी सगळी कामं जी नेमून दिलेली आहेत, व्यायाम आहे, हे सगळं जसंच्या तसं करायचं, याला म्हणायचं सुट्टी. आणि असेच कमिटेड जवान ज्या वेळेला आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करतात त्यावेळेला कोणाची हिंमत होईल वाकडा डोळा करून भारताकडे बघण्याची. आणि मग मला लक्षात आलं की अरे, ज्या कमिटमेंट असणाऱ्या जवानांच्या हातामध्ये अत्याधुनिक आणि अद्ययावत शस्त्र तयार करण्याची जबाबदारी जर माझी असेल तर मी पण तसंच झोकून देऊन काम करून त्यांच्या हातात शस्त्र दिली पाहिजेत. आणि स्वाभाविकपणे ती प्रेरणा घेऊन मी 40 वर्ष काम केलं, कधीही वेळेकडे बघितलं नाही. प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट सक्सेस कसा होईल ह्याच्याकडे लक्ष देऊन काम करायचं मला ती एका अर्थाने दृष्टी त्या ठिकाणी मिळाली. आणि एक समाधान पण मला मिळालं 40 वर्षाच्या सर्व्हिस नंतर की आपण थोडं तरी देशासाठी काहीतरी करू शकलो.
DRDO म्हणजे काय, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ही जी आपली तिन्ही दलं आहेत, या तिन्ही दलांना लागणारी साधन सामुग्री, युद्ध सामुग्री ही स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून स्वदेशी बनावटीची देशामध्येच, देशांतर्गत औद्योगिक संस्थांनी ती तयार करून द्यावीत, कंपन्यांनी ती तयार करून द्यावीत, कारखान्यांमध्ये ती तयार व्हावी, अशा पद्धतीचा विचार करून. कारण कारगिलच्या युद्धामध्ये त्याचं फार ठळक झालं, किंवा ज्याला अंडरलाईन म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, अशा पद्धतीचं लक्षात आलं. ते कारण असं आहे की बोफोर्स तोफा घेतल्या, मी मग अशी सांगितलं, त्या बोफोर्स तोफा आपण स्वीडनकडनं घेतलेल्या होत्या. तोफा आहेत, पण त्याचे तोफगोळे आपल्याला नव्हते. आणि युद्ध सुरू झाल्यावर सगळे मिळून 3 लाखापेक्षा जास्ती तोफगोळे वापरले आपण. अगदी त्या सगळ्या तोफगोळ्यांमध्ये भारताकडे असलेला स्टॉक संपला आणि तातडीने भारताला तोफगोळ्यांची आवश्यकता होती. तर OEM म्हणजे जे स्वीडिश कंपनी आहे, त्या कंपनीने आपल्याकडनं 10 ते 20 पटींनी जास्ती किंमत लावून ते तोफगोळे आपल्याला विकले. युद्धाचा फायदा त्यांनी करून घेतला, आपलं नुकसान झालं. पण त्यावेळेला आपल्या हातात स्वतःची शस्त्र असती तर असं दुसऱ्यावर अवलंबून नसतं. म्हणून डॉक्टर कलामांनी आम्हाला मंत्र दिला की किमान डिफेन्स सारख्या ठिकाणी आपण स्वावलंबीच असलं पाहिजे. 1998 साली आपण ज्या वेळेला अणुबॉम्ब केले, त्यावेळेला सगळ्या जगाने आपल्यावरती बहिष्कार घातला होता, सँक्शन्स लावले होते. त्यावेळेला सुद्धा आपल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्या मीटिंगमध्ये, वाजपेयींनी बोलवलेल्या शास्त्रज्ञांच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं म्हणे की सँक्शन्स घातले ही एका अर्थाने आपत्ती आहे, पण ही आपण इष्टापत्तीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. कारण आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, नॉलेज आहे, स्किल्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त विल नव्हतं. ते आता आपल्याला पर्याय नसल्यामुळं विल पण करून ज्याचा वापर आपण करू आणि आपण स्वावलंबी होऊ. आणि तेव्हापासून डॉक्टर कलामांनी आम्हाला सूत्र दिलं की स्वावलंबी भारत, डिफेन्समध्ये या तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी व्हायचं. आणि जोमाने प्रत्येक गोष्टीला काम करायला लागलं. शस्त्रास्त्र ही खूप प्रकारची लागतात. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण डॉक्टर कलामांना सायंटिस्ट म्हणून ओळखतो का, तर ते नंतर ओळखतो. राष्ट्रपती म्हणून ओळखतो का, तर ते सुद्धा आपण नंतर ओळखतो. पण डॉक्टर कलामांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. कारण जोपर्यंत डॉक्टर कलामांना इस्रोतून DRDO मध्ये आणलं नव्हतं आणि भारताचा IGMDP किंवा इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा त्याला एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम असं म्हणतो आपण, हा घेतलेला नव्हता, तोपर्यंत आपण सगळे क्षेपणास्त्र हे परदेशातनं आयात करत होतो. डॉक्टर कलामांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा 80च्या दशकामध्ये आपण हा 1500 कोटी रुपये 5 जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र विकसित करायचा कार्यक्रम घेतला. आणि आज आपण मागवळून बघितलं तर डॉक्टर कलामांनी घातलेल्या पायावरती आपण इतके स्वयंपूर्ण आहोत की सर्व प्रकारची क्षेपणास्त्र सध्या आपण विकसित करत आहोत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला एक स्वावलंबी, कुणावरही अवलंबून न राहता असणारा भारत बघायला मिळू लागलेला आहे. मग ते डॉक्टर कलामांची कुठली कुठली भाषणं होती, तर डॉक्टर कलामांची एका अर्थाने देण आपल्याला काय होती, तर अग्नि मिसाईल असेल, पृथ्वी मिसाईल असेल, आकाश मिसाईल असेल, त्रिशूल मिसाईल असेल किंवा नाग मिसाईल असेल, ही 5 जागतिक स्तराची क्षेपणास्त्र आपण केवळ 1500 कोटी रुपयामध्ये आपण दिली आणि त्याचा तयार करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम म्हणून आपला तंत्रज्ञान क्षेत्रामधला क्षेपणास्त्र या विषयातला पाया मजबूत झाला.
आज आपण जगाच्या तोडीस तोड सर्व प्रकारची क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता मिळवलेली आहे आणि अशी क्षमता मिळवल्यामुळं आज जगामध्ये भारताचं एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत, स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. जगामध्ये तुम्हाला तेव्हाच किंमत राहील जेव्हा तुमच्याकडे ताकद असेल. त्यावेळेला ही ताकद अर्थातच लष्करी स्वरूपाची ताकदही तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे जसं मी मगाशी तोफेचं उदाहरण दिलं, रणगाड्याचं उदाहरण दिलं, तर रणगाड्या आपण अर्जुन नावाचा रणगाडा बनवला. ते होऊ नये ते लांबावं प्रकरण म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी आपल्याला मदत केली नाही. पण आपण स्वतःच्या पायावरती, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट नाकारली जाते त्यावेळेला आपण ती करतो. उदाहरणार्थ अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारा सुपर कॉम्प्युटर. आता हा सुपर कॉम्प्युटर आपल्याकडे कुठं होता? आपल्याला अमेरिकाने आणि रशियाने किंवा जगातल्या कुठल्याच महाशक्तींनी तो देऊ केला नाही. डॉक्टर विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो जगाने नाकारलेला कॉम्प्युटर आपण इथं विकसित केला, ज्याला आपण सुपर कॉम्प्युटरला म्हणतो की परमसंगणक. असा परमसंगणक आपण विकसित केला आणि त्याचा वापर करून 1998 साली 5 अणुस्फोट आपण घडवले. त्यामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान, मग तो हायड्रोजन बॉम्ब असू दे, अणुबॉम्ब असू दे, सब किलोटन क्षमतेचा बॉम्ब असू दे, थोरियम पासून तयार करण्याचा त्यातलं तंत्रज्ञान असू दे, युरेनियम, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण जगाला हे दाखवून दिलं की बघा, आम्ही आता अण्वस्त्रधारी देश आहोत आणि आमच्याकडं वाकडा डोळा करून बघायची कोणी हिंमत करू शकणार नाही. याचं कारण आम्ही शक्तिशाली आहोत. पंतप्रधान मोदीजी ज्या वेळेला आले, त्या मोदी साहेबांनी सुद्धा हेच सांगितलं पहिल्यांदा की जगामध्ये भारत हा आंख झुकाकर बात करेल. म्हणजे त्यांनी असं म्हणलं, हम म्हणजे भारत अशा अर्थाने, हम न आंख झुकाकर बात करेंगे, न हम आंख दिखाकर बात करेंगे. किसी को आंख दिखाना ये हमारी संस्कृति नहीं है, लेकिन इसके आगे किसी के सामने आंख झुकाकर बात नहीं करेंगे. बराबरी के हिस्से से, नाते से हम आंख में आंख मिलाकर, आंख में आंख डालकर बात करेंगे. आणि आपण गेल्या 10 वर्षामध्ये बघतो की भारताचं स्वागत हे जगभरामध्ये होतंय. ते भारत हा सशक्त, संपन्न आणि आर्थिक सुबत्तेकडे जाणारा देश आहे. म्हणूनच या सगळ्या ह्याच्यामध्ये DRDOचं खूप मोठं योगदान आहे, डिफेन्सचं खूप मोठं योगदान आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढील भागात घेऊ. धन्यवाद. नमस्कार.